डोकं दुखतंय तुझं? हा मग डोकं दुखतंय अजून नको ना. माहितीये तुझं डोकं दुखतंय युवराज. तू तू एक काम कर, तू औषध घे, मी तुला औषध देते. ये. नाही 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 ताई, मी घेईन नंतर. इट्स ओके. नाही ऍक्च्युली आधी औषध घेऊ नकोस. आधी थोडं खाऊन घेतोस का? नाही तर ऍसिडिटी होईल तुला. चल. तेच तर मी म्हणतेय. खाऊन घे. काय बाहेर सगळे वाट बघतायत ना आणि थांबलेत जेवायला, तर खाऊन घे ना तू. हो ना ताई? युवराज चल लवकर. अगं नाही, माझी झोप पूर्ण नाही झाली ना, त्यामुळे डोकं तू दुखतंय. पण मी असंच झोपणार आहेस का? तब्येत खराब होईल ना तुझी. मला काही ऐकायचं नाही. बाहेर चल, मी केदारला सुद्धा बोलवून आणते. चल. येतोय तो. 5 मिनिटात येतोय. वॉशरूमला गेलाय. येतोय म्हणाला. ओके. तू चल, खाऊन घे. येतो येतो ताई. चल, ताई, लवकर. येतोय मी. अगं, किती- सॉ सॉक्स घातले कारण थंडी वाजत होती मगाशी. तापासारखं वाटायला लागलं आणि मग डोकं दुखायला लागलं. तर मला ऐक, मला वेळेनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला दोघांनाही राम आणि भरत होताना बघायचं आहे मला. माझ्या नंतरही माझं सगळं कुटुंब असं छान एकत्र घट्ट असायला हवं. हे बघा, युवराज कधी काही चुकलाच तर तू त्याला रागाव, शिक्षा कर हवं तर, काही हरकत नाही. त्याला समजून घे, सांभाळून घे केदार. त्याचा मोठा भाऊ म्हणून त्याला कधीही अंतर देऊ नकोस. आपल्या या सगळ्या कुटुंबाला असं छान एकत्र घट्ट जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तू घ्यावीस, अशी माझी इच्छा आहे केदार. ही माझी शेवटची इच्छा असं समज बाळा. मला माहिती आहे केदार, मी तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी टाकतोय, पण माझ्या मनातली ही शेवटची इच्छा पूर्ण कर प्लीज. युवराजला सांभाळून घे प्लीज. वचन दे मला. केदार, काय रे, लक्ष कुठं आहे तुझं? खूप ओझं होतंय. ओझ? कसलं ओझ? तू बरायस ना? अवघड आहे खूप. काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? बस एवढ्या वर्षांनी मला माझं कुटुंब मिळालंय, पण त्याबरोबरच जबाबदाऱ्या, त्याचं ओझं एवढं असेल असं मला आयुष्यात पण नव्हतं वाटलं कधी. हो, पण काय झालंय? बाबांच्या मनाला चाहूल लागलीये. युवराज बरोबर काहीतरी वाईट होणार आहे. कसं काय? पण कसं काय? त्यांना कसं त्यांना कोणी काही बोललंय का? नाही, काही कळलं नाहीये, पण ते माझ्या बरोबरच युवराजचे पण बाबा आहेत ना, त्यांना कळलं. त्यांना खूप काळजी वाटतेय त्याची. एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन मागितले त्याची काळजी घेण्याचं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं. आणि मग तू शांत हो. हे बघ केदार, आपण ज्या मार्गावर निघालोय ना, तिथे आपल्याला ही अग्निपरीक्षा रोज द्यावी लागणार आहे. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आपल्याला आपलं मन खंबीर करावंच लागणार आहे, कारण आपल्या ड्युटीसाठी, आपल्या देशासाठी वचन दिलंय आपण. आणि केदार, या मार्गावर चालणारे फक्त आपण दोघंच नाही आहोत. महाभारताच्या वेळेला अर्जुनावर सुद्धा हीच परिस्थिती आली होती. कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जाताना त्याच्या मनात सुद्धा हेच द्वंद्व चालू होतं. त्याला सुद्धा हेच प्रश्न पडले होते की मी माझ्या भावांच्या विरोधात कसा उभा राहणार, त्यांच्याशी कसं लढणार. माझ्या या हाताने मी त्यांचा जीव घ्यायचा. त्यावेळेला कृष्णाने त्याला समजावलं, स्वधर्मपि चावेक्ष न विकंपी तू महर्षी धर्म्याधी युद्धा येच्छनो क्षत्रियस्य न विद्यते. याचा अर्थ काय?
की स्वतःच्या धर्माचा विचार करताना तू डगमगू नकोस अर्जुना. कुठल्याही योद्ध्यासाठी, न्यायासाठी लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा श्रेष्ठ आणि कल्याणकारी काहीच नसतं. आपणही तेच करतोय केदार. युवराज सारख्या गुन्हेगारांना थांबवणं हा आपला धर्म आहे. कारण ती 100 माणसं जी आहेत ना, ती तरुण मुलं आहेत, त्यांच्या समोर त्यांचं अख्खं आयुष्य पडलंय. आणि कधी भावनेपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ असतं. आणि आपण तेच निवडायला पाहिजे. थँक्यू. थँक्यू बॉस. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशाच मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्याच्या मनात ज्या काही भावना आहेत ना, त्या अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करता यायला हव्या. जर तो स्वतःच्याच मनातल्या गोष्टी मला सांगू शकला नाही, तर तो माझ्या मनातल्या गोष्टी कशा ओळखणार?